स्वागत आहे तुमचे झिंगाट फ्लेवर्स मध्ये। आज आपण पाहणार आहोत नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस कधी, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त। सर्वात आधी आपण पाहू घटस्थापना कधी आहे। शारदीय नवरात्रोत्सवास 3 ऑक्टोबर पासून शुभारंभ होत आहे। परंपरेनुसार दुर्गा पूजेची सुरुवात घटस्थापनेपासून केली जाते। घटस्थापनेनंतर पुढील 10 दिवस नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा केला जातो। घटस्थापनेसह देवी मातेसाठी अखंड ज्योतही प्रज्वलित केली जाते। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे, जाणून घेऊया सविस्तर माहिती। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 2024। शारदीय नवरात्री पूजन अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना करून केली जाते। पंचांगानुसार यंदा नवरात्रोत्सवास 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे। घटस्थापनेसाठी सकाळी 6:30 पासून ते 7:31 पर्यंतचा मुहूर्त आहे, तर घटस्थापनेचा अभिजात मुहूर्त दुपारी 12:03 पासून ते 12:51 पर्यंत आहे। या कालावधीमध्ये घटस्थापना केली जाऊ शकते। घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य पाहूया। हिंदू धर्मामध्ये सर्व शुभ कार्यात कलश स्थापित करणे महत्त्वाचे मानले जाते। हे शुभ, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते। नवरात्रीमध्ये घटस्थापना करण्यासाठी घटस्थापने साहित्य पाहूया। पंचपल्लव आंब्याची पाने, पिंपळाची पाने, वडाची पाने, गुळाचे पान, उंबराचे पान। पंचपल्लव उपलब्ध नसल्यास आंब्याची पाने उपयुक्त आहेत। याशिवाय देवीची मूर्ती किंवा फोटो, मातीचा दिवा, नाणे, गहू, ज्वारी किंवा सप्तधान्य, त्यासाठी स्वच्छ माती, मातीचे भांडे, कुंकू, चिरंतन ज्योतीसाठी मातीचा किंवा पितळेचा दिवा, लाल किंवा पिवळे कापड, पाणी, कापसाची वात, मध, कापूर, अत्तर, तूप, हळद, गूळ, उदबत्ती, नैवेद्य, सुपारीची पाने आणि फुले। शारदीय नवरात्र घटस्थापना विधी या गोष्टी ठेवा लक्षात। नंबर 1, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करताना प्रथम सर्व देवी देवतांचे आवाहन करावे। नंबर 2, घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक ताट किंवा चौरंग ठेवावा। चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे। चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी। नंबर 3, एक वेळूची टोपली चौरंगावर ठेवा। टोपलीमध्ये आपल्या शेतातील अथवा स्वच्छ माती भरावी आणि त्यात गहू, ज्वारी किंवा सप्तधान्यांचे दाणे पेरावे। त्यावर थोडे पाणी शिंपडा। नंबर 4, स्वच्छ धुतलेल्या मातीच्या घटाला रक्षासूत्र म्हणजेच लाल धाग्याने 9 वेढे द्यावे आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा। त्यामध्ये पाणी, दुर्वा, सुपारी, पैसे, गंध, अक्षदा आणि नाणे टाकावे। विड्याची 9 पाने किंवा आंब्याची पाने ठेवा। नंबर 5, घटाच्या 4ही दिशेला पूर्वेकडून उत्तरेस गंध लावावा। घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या थाळीमध्ये तांदूळ भरून ठेवा। नंबर 6, पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी आणि आरती करावी। नंबर 7, त्यानंतर सर्व देवी देवतांना आमंत्रण देऊन नवरात्रीची विधिवत पूजा सुरू करावी। नंबर 8, रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करावी। घटास माळ चढवावी आणि आरती करावी। नंबर 9, घट बसल्यानंतर 9 दिवस देवघरात सकाळ संध्याकाळ आवश्यकतेनुसार अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी काळजी घ्यावी आणि धान्याच्या मातीच्या भांड्यात पाणी टाकत राहावे। नंबर 10, 9 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ दुर्गा सप्तशती संस्कृत प्राकृत ग्रंथाचे वाचन करावे। नंबर 11, कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा। नंबर 12, अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा, पूजा करावी। कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे। पूर्णाच्या 21 दिव्यांची महाआरती करावी। नंबर 13, नवमीच्या दिवशी संध्याकाळी आरती केल्यानंतर कुमारिका आणि सवाष्ण भोजन करावे। भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा। नंबर 14, दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावी।
मातीमध्ये उगवलेले धान्य आपट्याच्या पानासहित कुलदेवीला, कुलदैवत आणि घरातील ज्येष्ठांना द्यावे. प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसामध्ये माळावेत. पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर धारण करावे. नंबर 15, घटातील माती आपल्या क्षेत्रामध्ये विसर्जित करावी. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या झिंगट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.